नमस्कार. नुकतीच भव्य आणि दिव्य फिफा फुटबॉल विश्वचषक 2026ची स्पर्धेची सांगता झालेली आहे आणि जगज्जेत्या अर्जेंटिना संघाला नमवून 0-1ने स्पेन संघाने अखेर फुटबॉल विश्वचषकावर आपले नाव कोरलेले आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं बक्षिसं कोणाला काय भेटलेले आहेत, एकूण किती पैसे विजेते संघाला आणि उपविजेते संघाला मिळालेले आहेत, एकूण बजेट किती होता फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा, याची इत्यंभूत माहिती देणं हा आजचा व्हिडिओचा मुख्य विषय आहे. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती देण्याचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2026 विजेता ठरलाय स्पेन संघ, उपविजेता ठरलाय अर्जेंटिना संघ आणि तिसऱ्या स्थानावर होता इंग्लंडचा संघ. यजमान देश 3 देशांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केलेली होती. अमेरिका, कॅनडा, मेक्सिको 3 देशांनी मिळून ही स्पर्धा आयोजित केली होती. अंतिम सामन्याचं ठिकाण होतं न्यू जर्सी, अमेरिका आणि उद्घाटनीय सामना मेक्सिको सिटी, मेक्सिकोला झाला होता. गोल्डन बॉल विजेता ठरलाय रॉड्री, स्पेनचा कर्णधार आणि गोल्डन बूटचा विजेता ठरलाय किलियन एम्बापे. या स्पर्धेत 10 गोल त्याने केलेले होते. 10 गोल कुठल्याही संघाने केलेले नव्हते, कुठल्याही खेळाडूने केलेले नव्हते. एकूण विश्वचषकात सहभागी संघ होते 48. विजेत्या संघाला मिळालेले बक्षीस किती होतं ते आपण जाणून घ्यावा. विजेता संघ स्पेन, या संघाला $50 दशलक्ष म्हणजे 481 कोटी रुपये मिळाले होते. आतापर्यंतच्या फुटबॉलच्या इतिहासात एखाद्या संघाला मिळालेली रक्कम ही सर्वप्रथम याच विश्वचषकामध्ये देण्यात आलेली होती. उपविजेता ठरलेल्या अर्जेंटिना संघाला 318 कोटी मिळालेले आहेत. तिसरे स्थान पटकावणाऱ्या इंग्लंड संघाला $29 दशलक्ष म्हणजे 279 कोटी रुपये मिळाले आहेत. चौथे स्थान फ्रान्स संघाला मिळालं होतं, त्यांना 27 दशलक्ष म्हणजे 260 कोटी रुपये मिळाले आहेत आणि इतर संघांना सुद्धा चांगली रक्कम या फुटबॉल विश्वचषकामध्ये मिळालेली होती. यंदाच्या स्पर्धेत $871 म्हणजे सुमारे 8,386 कोटी रुपयांची बक्षिसं फिफाने निश्चित केलेली होती. त्याचे वितरण त्यांनी केलेले होते. असे भव्य आणि दिव्य स्पर्धेचे आयोजन यावर्षी प्रथमतःच फिफाने केलेलं होतं. एकूण बजेट 8,386 कोटी रुपयाचं बक्षीस वितरण त्यांनी केलेलं होतं. स्पर्धेच्या इतिहासात स्पेनचा संघ हा पहिला संघ ठरलेला आहे की त्याला $50 दशलक्ष म्हणजे 481 कोटी रुपयांचं पारितोषिक मिळालेलं आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडींतर्गत प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन अपडेट, क्रीडा स्पर्धा असो, चालू घडामोडी अंतर्गत विषय असो, तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती माहितीपर व्हिडिओ मिळतील. त्यामुळे चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. धन्यवाद.